तो हाय गाईज, मी इतक्या दिवसांनी खूप साऱ्या दिवसांनी व्हिडिओ बनवतोय. मेन गोष्ट हीच आहे की मी जे बेसिक्स होतं ना कंटेंट क्रिएशनचं हेच विसरून गेलो होतो. झालं काय की मला असं वाटायला लागलं होतं की आपल्याला हे वस्तू पाहिजे, ते वस्तू पाहिजे. आपण आपले एक्सपेन्सेस वाढवलं, चांगलं दिसलो तर आपले व्हिडिओ जास्त बघितले जातील, जास्त लोक बघतील त्याला. आणि सगळ्यात वाईट गोष्ट हीच होती की मी माझे एक्सपेन्सेस इन्क्रीज करायचं ट्राय करायला लागलो होतो. या दिवसामध्ये मी एक सगळ्यात चांगली गोष्ट केली की मी रिच डॅड पुअर डॅड बघितलं, म्हणजे वाचलं. आणि त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट हे मला जाणीव करून दिला की रिच डॅड पुअर डॅड मध्ये एक स्टोरी आहे ज्याच्यामध्ये की तो मुलगा जो आहे ते जो माईक असतो त्याचा मित्र, रॉबर्टचा मित्र माईक, त्याला त्याच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये जातो आणि ते ऑफिस इतकं इतकं जुनं असतं की अक्षरशः खालचे जे प्लायवूड आहे ते फ्लोअरवरचे त्या प्लायवूडचा आवाज येत असतो, क्रिंचिंग टाईप सारखं सगळं. आणि काचा तुटलेल्या असतात, अर्धवट असतात. पण ते माईकचे जे वडील असतात ते खूप जास्त पैसा कमवतात. ठीक आहे. मेन जे रूल असतात कंटेंट क्रिएशनच्या मागचं ते मी विसरून गेलो होतो. ते रूल असा आहे की एक तर तुमच्याकडे पहिल्यापासून क्वालिटी हवी आहे, और क्वालिटी नसेल तर तुमच्याकडे कंटेंट जास्त प्रमाणात हवं आहे. ठीक आहे, जे की तुम्हाला रेसमध्ये पळण्यासाठी हेल्प करेल. आणि ते मेन जे कंटेंट होतं ना ते कंटेंटच मी बनवत नव्हतो, हे सगळ्यात वाईट गोष्ट होती. तर आता मी विचार केलं की माझा जो एक डेडिकेटेड 30 मिनिट्सचा टाइम असेल जो काही, तो मी व्हिडिओ बनवण्यासाठी देईन आणि डेली पोस्ट करायचं ट्राय करेन. ठीक आहे, इतकं काय अवघड नाही आहे. मी जास्त एडिटिंग करायचा विचार नाही करत याच्यामध्ये. जस्ट रीच आउट टू द पीपल की माझ्या लाईफमध्ये काय चाललंय, मी काय केलं काय नाही, इतकंच सांगायचं मला. रिझन आहे, कंटेंट बनवला नाही तर काही नाही होऊ शकत. बी फ्लुएंट, दॅट्स द इझिएस्ट वे टू कनेक्ट टू इच अदर. लपवून ठेवून काय होणार नाही हे तरी मला कळालं. तो मी पूर्णपणे क्लिअरली ओपन अप व्हायचं ट्राय करतोय. रिझन आहे की मी एवढंच बघत होतो की मला बेस्ट द्यायचं. कधी बेस्ट होऊ शकत नाही, काहीच बेस्ट नसतं. इट्स दी स्टेप वाईज प्रोसेस. तुम्ही सुरू करता, पुढे जाता शिकता, हे असंच करता. एका युनिव्हर्सिटीमध्ये एक टेस्ट केली गेली की दोघांना पॉट बनवायचे होते छोटे छोटे, आणि एका टीमला सांगितलं की तुम्ही एकदम परफेक्टच पॉट बनवायचे. ठीक आहे, आणि एका टीमला सांगितलं गेलं की तुम्ही कसे पण पॉट बनवा, जस्ट बनवा. तर असं झालं की जे परफेक्ट वाले होते ना त्यांनी लिस्ट 2च पॉट बनवले पूर्ण परफेक्टली. बट जी टीम होती जिला बनवायला सांगितलं तर कसे पण तयार करा, काही पण करा, पण बनवा, त्या टीमच्या अक्षरशः यू कांट बिलीव्ह सगळेचे सगळे पॉट्स एकदम नीट होते, एकदम परफेक्ट होते. त्याच्यामागचं रिझन काय, तर त्यांनी बनवलं, ते परत तोडलं खराब झाल्यामुळं, परत बनवलं, मग ते विकलं गेल्यानंतर त्यांनी अजून बनवले, अजून जास्त बनवले, आणि सगळेच्या सगळे एकसाथ परफेक्ट आहे. ह्याच्यामागचं सांगण्याचं रिझनच एक आहे की आपण कधीच परफेक्ट नसणार आहे. ठीक आहे, आणि इतके दिवस जे मी व्हिडिओ बनवला नाही ना, हे माझी खूप मोठी चूक होती, एवढं तरी मला कळालंय. आणि याच्या पुढे मी असं नाही होऊ देणार. जसं आहे त्या सिच्युएशन मध्ये मी बनवायचं ट्राय करेन. इट्स माय फर्स्ट डे. म्हणजे जे ब्रेन मधले चुकशुक काय म्हणते त्याला, चक्षु चक्षु म्हणतात त्यांना. जे ब्रेन ब्लॉक्स असतात त्यांना मराठीमध्ये चक्षु म्हणतात. त्या चक्षु उघडल्यानंतर माझा हा फर्स्ट व्हिडिओ होता. भेटूया उद्या. थँक्यू.